शहरातील देशभक्त नागरिकांनी एकत्र येत पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्यांविरोधात यलगार पुकारला। रस्त्यावर लावलेल्या या फ्लॅग्समुळे पाकिस्तानच्या विरोधात जनभावनांचा ज्वालामुखी धगधगत असल्याचे स्पष्ट दिसत होते। नागरिकांच्या या अनोख्या निषेधामुळे पाकिस्तानच्या क्रूर कृत्यांचा तीव्र निषेध जगभरात पोहोचला आहे। या घटनेमुळे अकोल्यात पाकिस्तान विरोधी वातावरण अधिक तीव्र झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे। ही घटना पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणांविरोधात भारताच्या एकजुटीचे आणि तीव्र प्रतिकाराचे ज्वलंत उदाहरण आहे। या घटनेमुळे अकोल्यातील नागरिकांमध्ये पाकिस्तान विरोधी भावना अधिक तीव्र झाली आहे आणि त्यांच्यात प्रचंड आक्रोश पाहायला मिळत आहे। ही घटना केवळ एका शहरापुरती मर्यादित नसून पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांविरोधात संपूर्ण देश एकजूट होऊन कसा प्रतिकार करतो याचे हे ज्वलंत उदाहरण आहे। जय श्रीराम। पुलवामा येथील अतिरेक्यांचा हल्ला हा 100% पाकिस्तान पुरस्कृत असल्याचा दावा आज भारतीय नागरिक करत आहेत। त्याचं कारण की पाकिस्तानने त्यांच्या कृत्यावरून जे सैन्य दलाची ॲक्टिव्हिटी त्यांनी आता सुरू केली आहे त्याच्यावरून हे लक्षात येतं की हा जो अतिरेकी हल्ला झाला हा त्यांनीच पुरस्कृत केलेला होता। अतिरेक्यांना फंडिंग करणे, अतिरेक्यांना प्रोत्साहन देणे हा पाकिस्तानचा बऱ्याच वर्षांपासून, अनेक पिढ्यांपासून हा त्यांचा परंपरागत धंदा राहिला आहे। परंतु आता यावेळेस माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय सैन्य दलाने जे शौर्य दाखवलं आहे, नागरिकांनी सुद्धा त्यांना भरभरून पाठिंबा दिला आहे आणि पाकिस्तानला येणाऱ्या काळात भारताची जनता व आपली सत्ता मुंहतोड जवाब देईल अशी खात्री आहे। धन्यवाद।